सांगली बिलवडी परिसरात अवकाळीचा घाला, काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने बिलवडी माळवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. सुखवाडी येथील शेतकरी सुभाष जगताप यांच्या द्राक्षबागेत द्राक्ष काढणीचे काम सुरू असतानाच दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने संपूर्ण बागेला फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बेलींच्या ओळीच्या ओळी कोलमडून पडल्या, तर गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांच्या घडांचे मोठे नुकसान झाले. अनेक घड फुटून मणी खराब झाल्याने बाजारात विक्री योग्य माल पूर्णतः नष्ट झाला. प्राथमिक अंदाजानुसार सुभाष जगताप यांचे सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक काढणीच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे, अवकाळी प्रकोपामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. या घटनेमुळे केवळ एकच शेतकऱ्याचे नव्हे, तर माळवाडी परिसरातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता नुकसानीची भर पडली आहे. सध्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलेलं आहे. गारपिटीमुळे खराब झालेली द्राक्ष विक्री योग्य राहिली नसल्याने ती उकड्यावर काढून टाकण्याची वेळ आलेली आहे. मजुरांच्या मदतीने द्राक्षाचे घड तोडून शेताबाहेर टाकले जात असून अनेक ठिकाणी ही द्राक्षे उघड्यावर किंवा शेताच्या कडेला फेकून दिली जात आहेत. एकेकाळी चांगला बाजारभाव मिळवून देणारे हे द्राक्ष पीक आता शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने नष्ट करावे लागत असल्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. मी सुभाष अजित जगताप, राहणार बेलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. काल गुरुवारी दुपारी 1:30-2 वाजता जो अवकाळीचा पाऊस पडला, गारपीट झाली, वादळ झाले, त्यात माझा माल चालूच होता. पण असाच पाऊस चालू झाला अचानक की वीज आणि वारा एकदम चालू झाला आणि एकदम गारपीट चालू झाली. त्यात माल चालू होता, पण 2 एकराचा प्लॉट होता. माझं 20 ते 25 लाख रुपयाचं या गारपिटीमुळं आणि याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. की न नुकसान भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे. मीच नाही, फक्त शासनाने यात जरा काहीतरी मदत करावी. असल्या लहरी वातावरणामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे आता घड बघितले, एक तर असे घड आहेत की कंप्लीट फाटलेले आहेत, काय राहिलेलंच नाही. ते बघा, आता यात चिलटं पण व्हायला लागली. 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मग फक्त शासनाने याची दखल घेऊन लवकरातल्या लवकर आम्हाला नुकसान भरपाई, म्हणजे काय तुमच्या याच्याप्रमाणे काय असेल ते आम्हाला मदत मिळावी, एवढंच आमची ही आहे विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.